नमस्कार. महाराष्ट्रातील थोर संत सद्गुरू योगीराज शंकर महाराज यांच्या चरित्रातील अनेक चरित्रकथा आपण पाहत आहे. या चरित्रकथेमध्ये सद्गुरू शंकर महाराजांचा जन्म, प्रगट दिन, दावल मलिक या ठिकाणी झालेलं त्यांचं प्रगट्य याविषयी आपण माहिती घेतली. मी संत चरित्र अभ्यासक गणेश महाराज भगत आजच्या या भागामध्ये सद्गुरू शंकर महाराजांचं बालपण याविषयी आपल्या सर्वांना एक कथा सांगणार आहे. सद्गुरू शंकर महाराजांचं बालपण एक अलौकिक होतं. त्यांचं बारसं झालं. बारसं झाल्यानंतर नाव काय ठेवायचं हा प्रश्न निर्माण झाला. परंतु चिमणाजी आणि त्यांची पत्नी हे स्वतः शंकराचे भक्त असल्यामुळे आणि मुळातच सद्गुरू शंकर महाराजांच्या जन्मापासूनच त्यांच्या अंगी असणाऱ्या काही कला, त्यांच्या अंगी असणारे काही खुणा यावरून ते शंकराचाच अवतार आहे हे निश्चित झालं होतं आणि म्हणून त्यांचं नाव शंकर ठेवण्यात आलं. पुढे हेच शंकर महाराज मैं कैलाश का रहने वाला मेरा नाम है शंकर असं सातत्यानं बालपणापासूनच गुणगुणत असायचे आणि हेच त्यांचं ब्रीद वाक्य अखंड आजपर्यंत सर्व भक्तांच्या हृदयावरती कोरलेलं आहे. मैं कैलाश का रहने वाला मेरा नाम है शंकर. सद्गुरू शंकर महाराजांचा अवतार हा शंकर भगवान, त्याचबरोबर अष्टावक्र आणि स्वामी समर्थ या तिघांचा त्रैगुणात्मक त्रिमूर्ती अवतार मानला जातो आणि म्हणून सद्गुरू शंकर महाराजांचं नाव शंकर ठेवलं. पुढे हे बाळ चिमणाजीच्या घरामध्ये रांगू लागलं, खेळू लागलं. पाहता पाहता हे सद्गुरू शंकर महाराज मोठे होऊ लागले. पण जसं बाकीची गावातली मुलं खेळतात, उन्हाडक्या करतात, खोड्या करतात, मस्ती करतात, तसं मात्र यांचं बिलकुल नव्हतं. हे लहानपणापासूनच जन्मजात योगी अशा पद्धतीचे वर्तन त्यांचं असायचं. मग जसं त्यांना कळायला लागलं तसं हे खेळ गोष्टीमध्ये न रमता दिवस उजाडताच सकाळी पूजा, देवपूजा करून जंगलामध्ये जायचे आणि त्या जंगलामध्ये जिथं यांचा प्रगट्य झालं, जिथे हे प्रगट झाले त्याच ठिकाणी जाऊन शंकर महाराज हे दिवसभर त्या बेलाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या, साधना आणि नामस्मरण करत असायचे. आश्चर्य असं की तिथं बसल्यानंतर जसं शंकराच्या पिंडीवरती बेलाचा पानांचा अभिषेक होतो तसं आपोआपच त्या बेलाच्या झाडाची पानं अक्षरशः शंकराच्या, या बालशंकराच्या डोक्यावरती अभिषेक करायची. काय गमत आहे बघा ना. आणि मग हे शंकर लहानपणापासून तपश्चर्येमध्ये, साधनेमध्ये मदमस्त असायचे. घरी आल्यानंतर सुद्धा संध्याकाळी गावामध्ये चालू असलेलं भजन, कीर्तन याच्यामध्ये त्यांचं मन रमून जायचं. टाळ घ्यावा, नाचावं, उड्या माराव्या, हरिपाठामध्ये, कीर्तनामध्ये उभं राहावं. नाशिक जिल्हा म्हणजे तसा वारकरी संप्रदाय आणि परंपरेचा असणारा त्या ठिकाणी मोठा वारसा आहे. मग गावोगावी त्या भजना कीर्तनामध्ये ते रमत असायचे. बरेच दिवस अशा पद्धतीने शंकराचं बालपण हे सगळ्यांना मोहित करणारं ठरलं. अष्टावक्र होते. अष्टावक्र म्हणजे अक्षरशः 8 ठिकाणी ते वाकडे होते. त्यांचे हात पाय वाकडे, परंतु तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं कार्य हे अलौकिक आहे. यामुळेच ते अवलिया आणि योगी सद्गुरू शंकर महाराज आपल्या सर्वांना ज्ञात आहे. पुढे गंमत अशी झाली, मुळातच योगी असणारे, विरक्त असणारे शंकर महाराज एक दिवस त्यांनी आपल्या आईला, वडिलांना जवळ घेतलं आणि आई वडिलांना म्हणाले की माझं काम काहीतरी वेगळं आहे. मी या संसारामध्ये संसार, मुलं, बाळ यासाठी आलो नाही. मला या जगाचा संसार करायचा आहे, जगाचा उद्धार करायचा आहे आणि माझ्या स्वस्वरूपाचा शोध घ्यायचा आहे. मला निघायला हवं. निघायला हवं हे म्हणताच चिमणाजी आणि त्यांच्या पत्नीवरती असंख्य विजा कोसळाव्या असा आघात झाला. कारण एवढ्या वर्षानं बाळ पोटामध्ये नाही याची खंत आहे. त्यात शंकर महाराजांसारखा सद्गुणी, सुविचारी आणि सर्वांना मोहून घेणारा पुत्र आपल्याला भगवान शंकराच्या आशीर्वादानं, प्रसाद रूपानं प्राप्त झालाय आणि तोही जायचं म्हणतोय. म्हटल्यानंतर त्या आईचं अंतःकरण गहिवरलं. जाऊ नका विनंती करू लागले, परंतु त्या ठिकाणी शंकर महाराजांनी त्यांना सांगितलं, मला याची कल्पना आहे की तुमच्या पोटी संतान नाही, मुलं बाळ नाहीत, म्हणून साक्षात शंकरांनी म्हणजे या बालशंकराने आपल्या आई वडिलांनाच आशीर्वाद देऊन टाकला. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही माझी सेवा केली आहे, माझा सांभाळ केलाय,
याचं फळ तुम्हाला तुमच्या पोटी 2 मुलं जुळी संतान तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमचं आयुष्य हे सांसारिक आयुष्य अतिशय सुंदर जाईल. आपल्या आईवडिलांना आशीर्वाद दिला आणि एवढ्यावरच थांबले नाही, तर स्वतः ती 2 मुलं होईपर्यंत त्यांच्यामध्ये राहिले. जसं चिमणाजीला आणि त्यांच्या पत्नीला ते 2 मुलं झाली, त्याप्रमाणे सद्गुरू शंकर महाराजांनी एक दिवस या सर्वांचा निरोप घेतला. गावातली सगळी मंडळी, गायी, गुरं, झाडं, पशु पक्षी सगळे व्याकुळ झाले. आता शंकराचा विरह आपल्याला होणार म्हणून सगळी मंडळी भावविभोर होऊन एक दिवस शंकर महाराजांना गावापर्यंत वेशीपर्यंत सोडवायला आले. आणि अशा पद्धतीने शंकर महाराजांनी आपलं बालपणातील अंतापुरातील असणारी लीला संपवली आणि ते पुढील मार्गाला प्रयाण करून झाले. पुढच्या दिशेला पुढील कार्यासाठी शंकर महाराज निघून गेले. आता हे शंकर महाराज नेमके गेले तरी कुठे, पुढे नेमकं त्यांचं काय कार्य झालं, केवळ महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर संपूर्ण जगभरामध्ये सद्गुरू शंकर महाराजांचे अनुयायी, त्यांचे शिष्य केवळ हिंदू नाही तर अनेक इंग्रज अधिकारी सुद्धा त्यांचे अनुयायी कसे बनले आणि शंकर महाराजांनी अनेक लीला करून या जगामध्ये एक योगी सद्गुरू अवलिया साधू म्हणून एक वेगळ्या प्रकारची अनुभूती कशी दिली, याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. शंकर महाराजांचं हे सुंदर चरित्र आपण जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण.